Class 6 Subject English Lesson 1.5 New Joe's Project. A spaceship settles in front of Akshay's house. या चित्रामध्ये आपल्याला हा मुलगा दिसतो आहे, त्याचं नाव आहे अक्षय आणि त्याच्या घरासमोर एक स्पेसशिप येऊन थांबलेली आहे. स्पेसशिप म्हणजे अवकाशयान, ते येऊन थांबलेलं आहे. व्हॉट इज दिस स्ट्रेंज लाईट? व्हॉट डू आय सी? तर अक्षय विचार करू लागला, हा वेगळा लाईट कुठून दिसतोय आणि मी हे काय बघतोय? हॅलो, आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. तो म्हणतो, मी कोण आहे? मी न्यूजो आहे आणि कुठून आलेलो आहे? मी मंगळ ग्रहावरून आलेलो आहे. हॅलो, आय एम अक्षय. आय कांट बिलीव्ह माय आईज. आर यू रिअल? अक्षय म्हणतो, माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही. खरोखरच तू आहे का इथे? तसं तो विचारतो आहे त्याला. व्हॉट डू यू मीन रिअल? आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट्स. आय नीड हेल्प. आता एलियन अक्षयला विचारतो आहे, तुला म्हणायचं तरी काय आहे? मी इथे माझ्या स्कूलच्या प्रोजेक्टसाठी आलेलो आहे आणि माझं स्कूलचं प्रोजेक्ट आहे ह्युमन बॉडीच्या पार्ट्सची स्टडी करणं. मला तू हेल्प करशील का? असं तो अक्षयला विचारतो आहे. ओ, यू टू हॅव प्रोजेक्ट्स? आय विल हेल्प यू. आय हॅव मेनी चार्ट्स, मॉडेल्स, बुक्स अँड अ टॅबलेट. आता अक्षय म्हणाला, तुम्हाला सुद्धा असतात का प्रोजेक्ट? माझ्याकडे खूप सारे चार्ट्स, मॉडेल, बुक्स आणि टॅबलेट पण आहे. मी तुला मदत करेल, नक्की मदत करेल हां. धिस मॉडेल शोज ह्युमन बॉडी पार्ट्स. आता अक्षय न्यूजोला ह्युमन बॉडी पार्ट्सची नावं समजून सांगतो आहे या मॉडेलद्वारे. तर कुठली कुठली नावं आहे ते आता आपण बघूया. हेअर, इयर, टूथ, आईज, नोज, माउथ, शोल्डर, नेक, चेस्ट, आर्म, फिंगर, एल्बो, हिप, हँड, लेग, नी, फूट, अँकल अँड टो. अशी वेगवेगळे ह्युमन बॉडी पार्ट्सची नावं अक्षय न्यूजोला समजून सांगतो आहे. अक्षय सेज, नाव लुक ॲट मी. दिस इज माय एल्बो जॉईंट. आता अक्षय न्यूजोला आपल्या एक एक बॉडी पार्टबद्दल समजून सांगतो आहे. हा माझा एल्बो आहे अँड आय कॅन मूव्ह इट लाईक दिस. आणि मी हा अशा प्रकारे हलवू शकतो. देन ही सेज, धिस इज माय शोल्डर जॉईंट. हे माझे शोल्डर जॉईंट आहेत. आय कॅन टर्न इट इन 360 डिग्री. आणि मी त्यांना 360 डिग्रीमध्ये रोटेट करू शकतो, फिरवू शकतो. न्यूजो सेज, वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. आता न्यूजो अक्षयला प्रश्न विचारतो आहे, किती छान. आता तू मला या अर्थवर असणाऱ्या इतर लिव्हिंग थिंग्सबद्दल सुद्धा माहिती देऊ शकतो का? अक्षय सेज, नथिंग सिम्पलर. काही सोपं नाही आहे हे. आता अक्षय त्याला एलिफंटचं पिक्चर दाखवून त्याचे पार्ट समजून सांगतो आहे. ट्रंक म्हणजे सोंड, फ्रंट लेग म्हणजे समोरचे पाय, हिंड लेग म्हणजे मागचे पाय अँड टेल म्हणजे शेपटी. आता अक्षय न्यूजोला ओक्सचं पिक्चर दाखवतो आहे आणि त्याच्या पार्ट्सबद्दल माहिती सांगतो आहे. हॉर्न, हॉर्न म्हणजे शिंग, जॉ म्हणजे जबडा आणि हूप, हूप म्हणजे पायाची खुरं म्हणजेच पायाची नखं. या चित्रामध्ये अक्षय पक्ष्यांबद्दल माहिती सांगतो आहे. पक्ष्यांना खाण्यासाठी चोच असते, त्याला बीक किंवा बिल म्हणतात. त्यांच्या पंजांना क्लॉ म्हटलं जातं. त्यांच्या अंगावर जी पिसे असतात त्याला फिदर्स म्हणतात आणि उडण्यासाठी त्यांना 2 विंग्ज असतात. इथे आपण वाईल्ड ॲनिमल लॉयनचं पिक्चर बघतो आहे. त्याच्या तोंडाभोवती जे लांब केस आहेत त्याला विस्कर्स असं म्हटलं जातं. मानेभोवती जे लांब केस आहेत त्याला मेन म्हणजेच आयाळ म्हणतात आणि पायाच्या पंजांना पॉ म्हटल्या जाते.
एलियन सेज, आय नो व्हॉट दीज आर. मला माहिती आहे काय आहे ते. दे आर अँटिना. ते अँटिना आहेत. त्यावर अक्षय रिप्लाय देतो, यू आर राईट, इट्स अ स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. एवढ्यातच बझरचा आवाज ऐकायला येतो आणि एलियन म्हणतो, ओ माय बझर्स रिंगिंग. माझा बझर वाजतो आहे. याचा अर्थ माय टाईम ऑन अर्थ इज अप, आय मस्ट गो. आता मला जावं लागणार कारण की माझा वेळ संपलेला आहे. ॲट लास्ट एलियन अक्षयला म्हणतो, थँक्स फ्रेंड, बाय, लेट्स मीट अगेन. पुन्हा भेटूया. आपला इथे हा लेसन संपलेला आहे. मला आशा आहे तुम्हाला समजलेला असेल. थँक्यू.